नमस्कार. उन्हाळा सुरू झालाय आणि अनेक शेतकरी जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करत असतील. तर आज आपण एका अशा पारंपरिक पद्धतीबद्दल बोलणार आहोत, जी कमी खर्चात जमिनीला नवसंजीवनी देऊ शकते. हो, आपण बोलतोय शेतात मेंढ्या बसवण्याबद्दल. चला तर मग पाहूया, हा जुना उपाय आजच्या काळात खरंच फायदेशीर आहे का? पण आधी हे समजून घेऊया की याची गरजच का निर्माण झाली आहे. आजच्या शेतीसमोर एक मोठं आव्हान उभं आहे आणि जवळपास प्रत्येक शेतकरी याला तोंड देतोय. पूर्वी कसं होतं आठवतंय, जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी जनावरं होती. त्यामुळे शेणखताची कधीच चिंता नसायची. जमीन नैसर्गिकरित्या सुपीक आणि खरं सांगायचं तर जिवंत होती. पण आता चित्र पूर्णपणे बदललंय. शेतावर पशुधन कमी झालंय आणि जमिनीचा कस टिकवण्यासाठी महागड्या रासायनिक खतांवर अवलंबून राहावं लागतंय. मग ह्या समस्येवर उपाय काय? आपल्या पूर्वजांनी वापरलेली एक सोपी पण अत्यंत प्रभावी पद्धत म्हणजे शेतात मेंढरांची बैठक बसवणे. बघूया याचे फायदे काय आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे, आपली जमीन जिवंत असली पाहिजे. आणि मेंढ्या बसवण्याची ही पद्धत नेमकं हेच काम करते, जमिनीला पुन्हा जिवंत करण्याचं. आता जिवंत जमीन म्हणजे नेमकं काय? तर अशी माती जी असंख्य सूक्ष्मजीवांनी भरलेली असते. हे सूक्ष्मजीव जमिनीसाठी खूप फायदेशीर असतात. रासायनिक खतं फक्त पिकांना वरवरचं अन्न देतात, पण मेंढ्यांच्या खतासारखे सेंद्रिय पदार्थ या सूक्ष्मजीवांना अन्न पुरवतात, ज्यामुळे जमिनीचा सेंद्रिय गर्भ वाढतो आणि जमीन आतून सुपीक बनते. आणि याचे फायदे दुहेरी आहेत हे बघा. मेंढ्यांच्या मलमूत्रामुळे पुढच्या पिकाला लगेचच पोषण मिळतं. आणि जे लेंडी खत आहे ते हळूहळू कुचतं आणि जमिनीला पुढची अनेक वर्षे पोषण देत राहतं. म्हणजे हा एक तात्पुरता उपाय नाही, तर जमिनीच्या आरोग्यासाठी केलेली एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे. आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया, तो म्हणजे पैसा. शेवटी सगळा खेळ खर्चाचा असतो. विचार करा, तुम्हाला 10 गुंठे जमिनीला खत द्यायचंय. बाहेरून शेणखताची ट्रॉली आणली तर मजुरी सकट 4 ते 5 हजार रुपये आरामात जातात. या उलट मेंढ्या बसवण्याचा खर्च बघा, फक्त 1.5 ते 2 हजार रुपयांमध्ये तुमच्या दुप्पट म्हणजे 20 गुंठे जमिनीला खत मिळतं. फायदा स्पष्ट दिसतोय नाही का? आणि हा फायदा फक्त एका पिकापुरता नाही. मेंढ्यांची फक्त एक रात्रीची बैठक तुमच्या जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता तब्बल 3 वर्षांपर्यंत वाढवू शकते. विचार करा, एकदा खर्च करा आणि 3 वर्ष फायदा घ्या. आता तुम्ही म्हणाल की यात काही तोटा नाही का? हो, नक्कीच आहे. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. चला तर मग या पद्धतीचा जो एक मोठा तोटा मानला जातो त्यावर बोलूया. तर मेंढ्या बसवण्याचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे शेतात तण वाढतं. कारण मेंढ्या वेगवेगळ्या ठिकाणी चरतात, त्यामुळे त्यांच्या लेंडीतून अनेक प्रकारच्या तणांच्या बिया आपल्या शेतात येऊ शकतात. ही एक खरी समस्या आहे. पण थांबा, यावर उपाय नाहीत का? नक्कीच आहेत. चांगल्या सेंद्रिय खताला पर्याय शोधणं अवघड आहे, पण तण नियंत्रणासाठी आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपण तणनाशक वापरू शकतो, खुरपणी करू शकतो, डवरणी करू शकतो. म्हणजे तणांची समस्या आहे, पण ती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासारखी आहे. चला, समजा तुम्ही हा प्रयोग करायचं ठरवलंत, तर मग सर्वोत्तम परिणाम मिळवण्यासाठी काय आणि कसं करायचं ते पाहूया. याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. पहिलं म्हणजे मेंढ्यांचा कळप रात्रभर शेतात बसू द्या. सकाळी कळप गेल्यानंतर लगेचच एक हलकी नांगरट करून घ्या. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण यामुळे ते लेंडी खत आणि पोषक तत्व व्यवस्थित मातीत मिसळतात आणि वाया जात नाहीत. आणि बस, तुमची जमीन थेट खरीप पिकाच्या पेरणीसाठी तयार. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तुम्हाला परिणामांसाठी जास्त वाट बघावी लागत नाही. अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे की ज्या भागात मेंढ्या बसवल्या होत्या तिथल्या खरीप पिकाची वाढ आणि उत्पन्न पहिल्याच हंगामात इतरांपेक्षा खूप चांगलं दिसतं. चला, आता ह्या सगळ्या माहितीच्या आधारावर एका शेवटच्या आणि महत्त्वाच्या विचाराकडे वळूया. इथे आपण तुलना केली तर सगळं चित्र स्पष्ट होतं. रासायनिक खतांचा परिणाम फक्त एका हंगामापुरता असतो. पुढच्या पिकासाठी परत खर्च करावा लागतो. पण मेंढ्या बसवण्याचा फायदा 3 ते 4 वर्ष टिकतो. म्हणजे एकीकडे तात्पुरता उपाय, तर दुसरीकडे जमिनीच्या आरोग्यासाठी एक दीर्घकालीन गुंतवणूक. तर मग ह्या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न मनात येतो. रासायनिक खतांवर हजारो रुपये खर्च करून जमिनीचा कस कमी करण्याऐवजी एक जुना, कमी खर्चाचा आणि जास्त काळ टिकणारा उपाय करून बघायला काय हरकत आहे? फक्त एका रात्रीसाठी का होईना आपल्या शेतात हा प्रयोग करून पाहिला तर कदाचित तुमच्या जमिनीला नेमकं हीच हवं असेल. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कधी शेतात मेंढ्या बसून पाहिल्या आहेत का?
तुमचा अनुभव कसा होता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.